नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर आकांक्षा घुगरे. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. श्रोत्यो, आपण PCOD किंवा PCOS विषयी माहिती करून घेत होतो. PCOD किंवा PCOS कशा प्रकारे होतो, का होतो, त्याची कारणं काय असतात, त्याची लक्षणं काय असतात, त्याचं डायग्नोसिस कसं केलं जातं, हे सर्व आपण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत की PCOD किंवा PCOSचा उपचार नेमका कशाप्रकारे केला जातो किंवा होमिओपॅथीमध्ये कोणते मेडिसिन्स आहेत जे PCOD किंवा PCOSसाठी वापरले जातात, ते कशाप्रकारे काम करतात, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की PCOD किंवा PCOS हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही उपचार घेता, औषधोपचार त्याच्यावरती करत असता, त्यावेळेला त्याच्यासोबतच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे गुण आलेला दिसून येतो. आता लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे काय, तर तुमचं फिजिकल ॲक्टिव्हिटी जी असते ती दररोज कमीत कमी 30 मिनटं तरी झाली पाहिजे. मग ती कुठल्या का प्रकारची असो ना, तुम्ही जिममध्ये जाऊन का करीना, तुम्ही सायकल चालवू शकता, तुम्ही चालवू शकता, तुम्ही जॉगिंग करू शकता किंवा तुम्ही योगा देखील करू शकता. योगा हा PCOD किंवा PCOSसाठी अतिशय चांगला मानला गेला आहे, कारण योगाचे मल्टिपल आपल्याला बेनिफिट्स पाहायला भेटतात. योगा ताणतणाव कमी करायला मदत करतो, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करायला मदत करतो, त्याचप्रमाणे जो लठ्ठपणा असतो तो देखील कमी करायला योगामुळे आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर जे बाहेरचं खाणं आहे हे कुठेतरी तुम्ही कमी करायला पाहिजे. तुमचं डाएट जे आहे हे हेल्दी असलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर तुम्ही योग्य प्रकारे चेंजेस करून आणले तर तुम्हाला PCOD किंवा PCOSमध्ये खूप चांगल्या प्रकारे मदत झालेली दिसून येते. आता होमिओपॅथिकमध्ये PCOD किंवा PCOSचा उपचार कशाप्रकारे केला जातो, तर ज्या वेळेला पेशंट किंवा अशा महिला येतात ज्यांना PCOD किंवा PCOS आहे, अशा वेळेला डॉक्टर सगळ्यात पहिल्यांदा तर तुमची जी क्रॉस सेक्शनल हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो ती घेत असतात. त्याच्यामध्ये मग तुमची व्हर्टिकल हिस्ट्री म्हणजे तो आजार जो आहे त्याची सुरुवात नेमकी कशी झाली आणि तुमची हॉरिझॉन्टल हिस्ट्री म्हणजे त्या आजाराची प्रोग्रेशन कशी झाली, तुम्ही त्या स्टेजला आत्ता जिथे आहेत ते तसे कशाप्रकारे आला, तो आजार का झाला तुम्हाला, हे सर्व सगळ्यात पहिल्यांदा विचारात घेतलं जातं. एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की होमिओपॅथीमध्ये औषध हे इंडिव्हिज्युअल व्यक्तीनुसार दिलं जातं. त्यामुळे त्या व्यक्तीचे सायन्स अँड सिम्पटम्स बघून त्यानुसार मग औषध हे डॉक्टर ठरवत असतात. आता होमिओपॅथीमध्ये काही कॉमन अशा ज्या मेडिसिन्स आहेत ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की PCOD आणि PCOS हा जो हार्मोनल आजार आहे हा जरा दीर्घकालीन चालणारा आजार आहे. तेव्हा ह्या आजारांचे ज्यावेळेला उपचार होत असतात त्यावेळेला पेशंटनी संयम पाळणं हे खूप गरजेचं असतं त्या ठिकाणी. कारण काय होतं की हे लाँग टर्म चालणारे आजार असतात. त्यामुळे मग मध्ये कुठेतरी जर ट्रीटमेंटमध्ये जर खंड पडला तर तिथे आपल्याला प्रॉब्लेम झालेला दिसून येतो. त्यामुळे पेशंटनी संयम पाळून रेग्युलर आणि कंटिन्यू औषधोपचार घेणं, त्याचबरोबर लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं हे खूप गरजेचं असतं. आता आपण पाहूयात कोणत्या कॉमन मेडिसिन्स आहेत. तसं पाहायला गेलं तर होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअल, जसं मी तुम्हाला सांगितलं, इंडिव्हिज्युअल व्यक्तीनुसार औषध दिलं जातं. परंतु काही कॉमन मेडिसिन्स आहेत ज्या मी देखील म्हणजे प्रॅक्टिसमध्ये अनुभवल्यात की ज्या खूप कॉमन आहेत आणि खूप लोकांना त्याचा फरक पडलेला दिसून येतो, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली मेडिसिन आहे ती म्हणजे पल्सिटिला. पल्सिटिला म्हणजे एखादी गोऱ्या टाईपच्या ज्या शांत आणि गोऱ्या ज्या महिला असतात आणि ज्यांना पिरियड्समध्ये त्रास होतो, इरेग्युलर पिरियड्स असतात किंवा खूप पेनफुल पिरियड्स असतात, जो फ्लो असतो हा खूप स्कॅन्टी असतो किंवा खूप कमी दिवसासाठी राहतो, अशा महिलांना पल्सिटिलाने खूप चांगल्या प्रकारे फरक आपल्याला दिसून येतो. दुसरी मेडिसिन म्हणजे सेपिया. खूप सेन्सिटिव्ह टाईपच्या ज्या महिला असतात, ज्यांना ओटीपोटाच्या ठिकाणी किंवा पेल्विक रिजनमध्ये बिअरिंग डाऊन सेन्सेशन होतं, म्हणजे काय तर तिथनं ऑर्गन खाली जातोय का काय असं त्यांना तिथे फील होत असतं, किंवा ज्या इनफर्टिलिटीच्या केसेस असतात, चेहऱ्यावर केस येण्याची जी समस्या असते, अशा महिलांना देखील सेपिया खूप चांगल्या प्रकारे लागू पडतो. तिसरी मेडिसिन आहे ती म्हणजे ॲपिज मॅलिफिका. ओटीपोटाच्या ठिकाणी जिथे किंवा पेल्विक रिजन आपण ज्याला म्हणू, तिथे कुठेतरी करंट लागल्यासारखं पेन अशा महिलांना होत असतं. त्याच्यामध्ये ॲपिज मॅलिफिका खूप चांगल्या प्रकारे मदत करते. पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे नॅट्रम्यूर. आता नॅट्रम्यूरच्या ज्या महिला असतात त्या थोड्या सावळ्या रंगाच्या असतात, खूप सेन्सिटिव्ह असतात आणि अशा महिलांमध्ये इन्फर्टिलिटी देखील आपल्याला पाहायला भेटते. नॅट्रम्यूरच्या महिलांमध्ये PCOD तर असतं, मात्र ओबेसिटी आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणजे
जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पी-सी-ओ-डी असेल तर लठ्ठपणा आपल्याला पाहायला भेटतो. अशा महिलांचं वजन वाढतं. परंतु काही महिला अशा असतात ज्यांच्यामध्ये पी-सी-ओ-डी असते, मात्र त्यांचं वजन एकदम नॉर्मल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. अशा महिलांना नॅट्रोम्युर खूप चांगल्या प्रकारे मदत करतो. पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे कॅल्कॅरिया कार. कॅल्कॅरिया कारमध्ये प्रोफ्यूज आणि प्रोलॉंग फ्लो असतो. म्हणजे जे पिरियड्स असतात हे खूप दीर्घकाळ चालतात, खूप दिवसापर्यंत फ्लो होतो आणि त्या फ्लोची क्वांटिटी देखील खूप जास्त असते, ज्यामुळे पेशंटला खूप विकनेस पाहायला भेटतो. खूप ज्या गोऱ्या महिला असतात त्यांना कॅल्कॅरिया कार खूप चांगल्या प्रकारे सूट होतो. त्याचप्रमाणे लठ्ठपणा देखील इथे कॅल्कॅरिया कारमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात पाहायला भेटतो. ज्या गोऱ्या आणि लठ्ठ असलेल्या ज्या महिला असतात अशा लोकांना कॅल्कॅरिया कार आपल्याला मदत करताना दिसून येतो. याचबरोबर इतरही काही मेडिसिन असतात. कॅल्कॅरिया फ्लोअर 3x असेल किंवा ओफॉरिनम असेल, ह्या देखील होमिओपॅथीमध्ये पी-सी-ओ-डी किंवा पी-सी-ओ-एससाठी खूप कॉमनली वापरल्या जातात. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेल की होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीनुसार त्याचे साइन सिम्प्टम्स बघून, त्याची केस हिस्ट्री घेऊन किंवा तो त्या केसपर्यंत, त्या डिसीजपर्यंत काय येऊन पोहोचला आणि कशाप्रकारे येऊन पोहोचला, हे सर्व लक्षात घेऊन पेशंटला औषध हे दिलं जात असतं. आता पी-सी-ओ-डी किंवा पी-सी-ओ-एसमधली आपण होमिओपॅथिक औषधं तर पाहिली. आता डाएट कसं असलं पाहिजे पेशंटचं किंवा कोणते योगा आहेत जे त्यांनी केले पाहिजे ज्याच्यामुळे त्यांना मदत होऊ शकते, हे आपण पाहणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.